हाथरसमधील दुर्घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी आता पोलिसांची टीम आणि डीजीपी देखील पोहोचतायत। इन्व्हेस्टिगेशन टीम या ठिकाणी आलेली आहे। आपण पाहू शकतो की हाच तो रस्ता आहे ज्या ठिकाणी एकंदरीत जी दुर्घटना घडली आणि आता या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी म्हणून स्वतः उत्तर प्रदेश पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करतायत की एकंदरीत नेमकं या घटनेमागचं दुर्घटनेमागचं कारण काय होतं, हे सगळं कशामुळे घडलं याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। आज जी माहिती मिळाली होती त्या माहितीनुसार डीजीपी आणि मुख्य सचिव हे या ठिकाणी येणार होते आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की नेमकं सध्या सरकारची भूमिका क्या है। सर क्या बताएंगे इस पूरे मामले के बारे में। सीनियर पोलीस अधिकारी इथे आलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर तुम्ही सर आप क्या बताएंगे इस पूरे मामले के बारे में। आप मौका वारदात पे आ गए सर। आप इस पूरे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे पोलिसांनी कुठल्याही प्रकारे माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला नकार दिलेला आहे। स्वतः डीजीपी या ठिकाणी जात आहेत आणि या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करतायत की एकंदरीत ही दुर्घटना कशामुळे घडली असेल त्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सह सोमेश कोलगे, एबीपी माझा, हाथरस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।